आपण पाहत आहात राष्ट्रसंवाद टीव्ही मराठी। जय शिवराय। मी डॉक्टर अमोल कोल्हे। खरं तर आजचा हा दिवस उगवू नये अशी प्रत्येकाची अपेक्षा होती की आपल्या लाडक्या नेत्याला आदरणीय अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ यावी। म्हणजे ज्या नेत्याचं कायम हारतुऱ्याने स्वागत करायची सवय आहे, त्याच नेत्याच्या फोटोवर फुलांची ओंजळ वाहू लागणं हे काळी चिरून टाकणार आहे। असं म्हणतात की नियती ही कठोर असते, निष्ठुर असते, पण ती इतकी निष्ठुर असेल असं वाटलं नव्हतं। कारण ज्या पुणे जिल्ह्यावर आदरणीय दादांनी अतोनात प्रेम केलं, ज्या पुणे जिल्ह्याचं हित दादांनी कायम तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्या पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेची निवडणूक ऐन तोंडावर असताना दादांचं असं अकाली जाणं हे केवळ महाराष्ट्राचं नाही, हे प्रत्येक घराचं, प्रत्येक मराठी मनाचं हे नुकसान आहे। या धक्क्यातून सावरायला, ही पोकळी भरून निघायला निश्चित बराच काळ लुटणार आहे। परंतु काळ कुणासाठी थांबत नाही, त्या नियमानं पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक ही अगदी समोर येऊन ठेपलेली आहे। या निवडणुकीत टाकळी हजी कवठे यमाई जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देत असताना श्री दामूअण्णा घोडे यांना ही उमेदवारी मिळावी यासाठी माझा आग्रह होता। त्याला दादांनी तत्काळ अनुमोदन दिलं, कारण दादांचं म्हणणं होतं की दामूअण्णा म्हणजे कामाला वाघ आहे, वाघासारखा कार्यकर्ता दामूअण्णा। दामूअण्णाचा लोकसंग्रह असेल, कुणाचं लग्न म्हणू नका, नाही तर मयत म्हणू नका, प्रत्येक अडीअडचणीला रात्री अपरात्री ठामपणे उभा राहणारा कार्यकर्ता म्हणजे दामूअण्णा। आणि याची दादांना पुरेपूर खात्री असल्यामुळे ही उमेदवारी दामूअण्णा घोडे यांना मिळाली। सिर्फ राजा का बेटा हो इसलिए राजा नहीं बनेगा, जो हकदार होगा वही राजा होगा, हे तत्व खरं तर दादांनी ही उमेदवारी देताना अगदी तंतोतंत पाळलं। लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, एक सच्चा कार्यकर्ता ज्या तळमळीनं काम करतो, ते काम दामूअण्णांनी केलं आणि तो निकाल दामूअण्णांनी तसा लावून दाखवला। आणि आज टाकळी हजी कवठे यमाई जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेचे उमेदवार दामूअण्णा घोडे हे घड्याळाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवत आहेत। त्याचबरोबर टाकळी हजी पंचायत समिती गणातून सौभाग्यवती संगीताताई दाभाडे आणि कवठे यमाई पंचायत समिती गणातून सौ शिल्पा अतुल थोरात हे घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवतात। दादांच्या जाण्यानंतर रॅली, प्रचार सभा हे घेणं संयुक्तिक नव्हतं, परंतु या माध्यमातून आज दादांना श्रद्धांजली अर्पण करत असताना मी आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो, कारण या जिल्हा परिषद निवडणुकांच्या उमेदवारी निश्चितीपासून, प्रचाराचे दौरे आखण्यापासून, या सगळ्या गोष्टींमध्ये मी सातत्यानं दादांबरोबर होतो आणि दादांचं जे म्हणणं कायम होतं ते म्हणजे आपला पुणे जिल्हा हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारानंच पुढे गेला पाहिजे आणि त्यासाठी पुणे जिल्हा परिषदेवर शेतकऱ्यांच्या हितासाठी, युवकांच्या भल्यासाठी, माता भगिनींच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच सत्ता ही पुणे जिल्हा परिषद यावर राहिली पाहिजे। आणि त्याच भावनेतून माझी प्रामाणिक भावना आहे की आदरणीय दादांना खरी श्रद्धांजली काय असेल तर पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकावणं हीच आदरणीय दादांना खरी श्रद्धांजली असेल। आणि त्यामुळे घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून या तीनही उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा। घड्याळाला मत हीच आदरणीय दादांना खरी खुरी श्रद्धांजली।